सर, आमच्या चॅनलवर आपलं स्वागत अभिनंदन आहे। आणि जे आपली ग्रामपंचायत आहे सर चिंचोलीची, ते सरपंच कोण आहे आणि सभासदांची संख्या किती आणि उपसरपंच कोण आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या। नमस्कार, माझं नाव राजेंद्र विष्णू वाडेकर। माझी मिसेस कौशल्या राजेंद्र वाडेकर या चिंचोली नकीब ग्रामपंचायतचे सरपंच आहे। परंतु सध्या आज भाऊबीज असल्यामुळे माहेरला गेले असल्यामुळे सध्या सर इकडे आले होते, तर त्यांना मी या ठिकाणी पत्रकार बंधूंना आपल्या चिंचोली नकीब या ग्रामपंचायतीविषयी माहिती देतो। तर चिंचोली नकीब ग्रामपंचायत ही बिनविरोध निवडून आली होती। या ठिकाणी पाणी फाउंडेशनचं काम मोठ्या प्रमाणावर चिंचोली नकीब ग्रामपंचायतमध्ये मागच्या पंचवार्षिकच्या काळामध्ये झालं होतं। आणि चिंचोली नकीब हे गाव फुलंब्री तालुक्यामधून प्रथम हे पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेमध्ये आलं होतं। त्यामुळे सगळं गावकऱ्यांचं मन हे एकत्र झालं होतं। आणि त्यानंतर आलेल्या निवडणुकीमध्ये ग्रामस्थांनी ठरवलं की आपली ग्रामपंचायत आपण बिनविरोध या ठिकाणी काढायची। तर दोन पार्ट्या असल्यामुळे अडीच वर्षाचा कार्यकाळ हा दोन्ही पार्ट्यांनी ठरवला। तर या ठिकाणी ग्रामपंचायतचे 9 सदस्य असून 4 पुरुष आणि 3 महिला सदस्य या ठिकाणी ग्रामपंचायतला निवडून आलेले आहेत। तर या ठिकाणी ग्रामपंचायतचे उपसरपंच म्हणून डॉक्टर मच्छिंद्र जंगले हे उपसरपंच म्हणून या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये कार्यकाळ सांभाळत आहे। सर, आज शासनाकडून घरकुलची जी योजना आहे आतापर्यंत किती लोकांना लाभ मिळाला? या ठिकाणी घरकुल 58 घरकुल या ठिकाणी मंजूर झालेले, त्यापैकी 30 घरकुल हे बांधकाम त्यांचं प्रगतीपथावर आहे। शासनातर्फे जे घरकुल मंजूर आहे तर उत्कृष्टपणे बांधकाम या ठिकाणचे जे लाभार्थी ते करत आहे। सर, आपल्या गावात धार्मिक स्थळे आणि शाळा कोणती आहे? या ठिकाणी एक जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा आहे, त्याचप्रमाणे एक हायस्कूल आहे। आणि धार्मिक स्थळ म्हणलं तर गावामध्ये मारुतीचं मंदिर आहे, पुरातन असं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे। या ठिकाणी एक अशी मस्जिद आहे सुंदर अशी बांधलेली, आणि पुरातन असं देवीचं मंदिर आहे डोंगरावरती। आणि पर्यटनानं नटलेलं असं आमचं गाव या ठिकाणी शहापूर वस्ती आहे, त्या ठिकाणी सुद्धा डोंगर आहे आणि त्या ठिकाणी पाणी फाउंडेशनचं काम या ठिकाणी झालेलं आहे। सर, आतापर्यंत गावात अशी कोणती मोठी समस्या आहे त्याचं निवारण झालेलं नाही आणि आपण शासनाकडून मागणी केलेली? गावामध्ये आमचं गाव पूर्णतः डोंगर बाजूने असलं सुद्धा तरी पण त्या गावचा डोंगरीमध्ये समावेश नाही। माझी शासनाला विनंती आहे की आपण या ठिकाणी गावाचा डोंगरीमध्ये समावेश करावा। त्याचप्रमाणे या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र तयार झाले आहे आणि ती बिल्डिंग तयार होऊन सुद्धा त्या ठिकाणी कर्मचारी नाही। शासनाला अशी विनंती की आपण या ठिकाणी आरोग्य केंद्रावर उपकेंद्र जे त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून या ठिकाणी जे गावातले नागरिक आहे, वृद्ध असतील, आबालवृद्ध असतील, त्याचप्रमाणे महिला बालक यांना त्या ठिकाणी उपचाराची सोय करून द्यावी, मी अशी शासनाला या ठिकाणी मागणी करतो। सर, आपल्या गावात आणि ग्रामपंचायतचं नाव सांगा। माझं नाव राजेंद्र विष्णू वाडेकर, गाव चिंचोली नकीब, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। या ठिकाणी माझी मिसेस कौशल्या राजेंद्र वाडेकर ह्या सरपंच आहेत। चिंचोली नकीब या ग्रामपंचायत सरपंच कौशल्या राजेंद्र वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली फार्मर कप मधील महिलांनी राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे। मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि पाणी फाउंडेशनचे प्रमुख आमिर खान सर यांच्या हस्ते या चिंचोली नकीब गावातील अन्नदाता महिला शेतकरी गटाला राज्यामध्ये पहिला क्रमांक मिळाला आहे। आणि 5 लाखाचं बक्षीस हे पाणी फाउंडेशनकडून मिळालं आणि राज्य शासनाकडून सुद्धा 5 लाखाचं बक्षीस या ठिकाणी आमच्या अन्नदाता महिला शेतकरी गटाला मिळालंय। त्याबद्दल राज्यामध्ये आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये अन्नदाता महिला शेतकरी गटाचं कौतुक होत आहे। थँक्यू। नहीं पुलिस पटेल बालाजी रुमाल निकालना वास्ते